6 महिन्यापासून माझं मानधन केलेलं नाही. माझ्या बरोबरती ज्या सीआरपी आहे त्या सर्वांचं मानधन केलेलं होतं आणि वारंवार मला दरवेळेस त्यांचं एकच राहायचं की तू प्रशिक्षणाला आमच्या बरोबर इकडे चल तिकडे चल. तर त्यांना असं वाटलं असेल की मानधन न केलं, पैसे नाही दिले तर ही पैशांसाठी झुकणारी आहे की काय. मग शेवटी मी पण काल त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी म्हटले की माझं मानधन करा वगैरे. तर ते म्हणे नाही तू 2 दिवस आमच्या बरोबर प्रशिक्षणाला ये, बाकीच्या सीआरपी येतात तुम्ही येती नाही, तुम्ही बचत गटा. म्हटलं सर तुम्ही माझ्यावरती हे खोटे आरोप करतायत. तर म्हणे तुमच्याकडे काही पुरावा नाही आमच्या विरुद्ध केस द्यायला. असं तसं अरेरवीची भाषा केली. दरवेळेस गेलं का आम्हाला माझ्या बरोबर अनेक सीआरपी आहेत की ज्यांना 1 वर्षापासून खूप त्रास दिला जात आहे तालुक्यातून. पण काय झालंय की सर्वजण नाव येईल, आपले नाव चर्चेत येतील हे नको म्हणून प्रत्येक महिला आज घाबरत आहे. आणि आजची राज्याची जर खरंच आपण परिस्थिती पाहिली तर खरंच आम्ही महिला खरंच सुरक्षित नाही हे मी काल जाणलं स्वतः. जेव्हा मी इथं 1:30 वाजेपर्यंत बसले तर एपीआय देखील निघून गेले, त्यांनी आमची केस देखील गेली नाही. सकाळी मी 9:30-10 वाजल्यापासून इथं येऊन बसलेली आहे. आता आम्हाला किती वेळ झालेला आहे तरी देखील एपीआयनी आमची नोंद म्हणजे फिर्याद दखल घेत नाहीये. ज्याच्यावरती त्याला काही त्रासच झालेला नाही त्या अधिकाऱ्याला, त्याची खोटी गुन्हा यांनी नोंदून घेतला आणि ज्या महिलेला त्रास झालाय त्याची म्हणजे महिला सुरक्षित नाही हे याच्यावरून आज दिसत आहे. आणि याबद्दल मी खरंच सरकारकडे आणि मी स्वतः फडणवीस साहेबांना एक विनंती करत आहे, खरंच तुम्ही जर आम्हाला लाडक्या बहिणी म्हणत असाल तर तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे. त्यांनी एक असं मानलेलं आहे की या सगळ्या वर्तुळामध्ये महिला एकदम शांत राहतील, पण मी शांत नाही राहणार. मी त्याच्या या प्रश्नांचं त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना मला फक्त सीआरपी पदावरून काढण्यासाठी केलेलं एक षडयंत्र आहे. त्यांना असं वाटत होतं की यांना जर नोटीस दिली तर या घाबरून म्हणजे आम्हाला शरण येतील. पण मी नोटीसला उत्तर देण्याचं माझी ती चुकाच नाही येत ना. जर राज्य सरकारचा लोकजाप असतो त्या राज्य सरकारचा लोकजाप देखील यांनी माझा 2 महिन्यापासून उडवलेला आहे. त्याच्यामध्ये लखपती दिदी सर्वे असतो. सगळ्यामध्ये सगळ्यात पहिलं काम माझं हे त्यांना मी आजही त्या ऍप वरती दाखवून देऊ शकते. हे त्यांनी माझ्यावरती केलेले खोटे आरोप आहे. पण त्यांच्या या खोट्या आरोपाला देव कुठेतरी न्याय देईल आणि सरकारने याची दखल घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती करेन. तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे काही उपस्थित अधिकारी होते का? हा जो प्रकार तुम्ही बोलताय होते ते म्हणजे, पण ते मला म्हटले की आपण बाजूला जाऊन बोलू. तर म्हटलं नाही सर तुम्ही बाजूला जाऊन बोलण्यापेक्षा इथंच बोला. एकदा दोनदा तर ते मला सतत म्हणायचे तुम्ही दरवेळेस आले की तुमच्या मिस्टरांना घेऊन येतात, मिस्टरांना कशाला आणतात, तुम्ही मुलाला कशाला आणतात. म्हटलं तुम्ही पण मला हे विचारणार आहे की तुम्ही मिस्टरांना का घेऊन येतात म्हणून. असं तसं त्यांनी एकदा दोनदा त्यांच्याकडनं हे कृत्य झालं तर माझे मिस्टर देखील त्यांना म्हटले की माझ्या बायकोला हे बोलण्याचा तुमचा कोणता अधिकार.